चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात रस्त्याअभावी गर्भवती महिलेला वेळेत उपचार मिळू न शकल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडून 2 महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाकडून रस्त्याच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या प्रतीक्षेत न राहता आदिवासी समाजानेच रस्ता निर्मितीचा विडा हाती घेतला. गोंदोलो सामुका यांच्या नेतृत्वाखाली घोडणकप्पी इथं आदिवासी बांधव एकत्रित आले आणि श्रमदानातून रस्ता सुकर करण्याचं काम सुरू केलं. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न मार्गी न लागल्यानं आदिवासी समाजानं एकजुटीची ताकद दाखवत स्वतःच रस्त्याचं काम हाती घेतलं. दुर्गम भागातील नागरिकांना आजही रस्ते, आरोग्य आणि वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे.